शेतकरी कर्जमाफी 2026. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी. मित्रांनो बघा, हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज घेऊन आलो आहे. कर्जमाफीवर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार आहे. यावर काय नेमकी घोषणा करण्यात आलेली आहे व कर्जमाफी ही कोणाला होणार आहे, हे आपण आज बघणार आहोत. बघा, ही घोषणा ऐकायला जितकी सोपी वाटते तितकीच ती अटींच्या चक्रवाहीत अडकलेली आहे. यावर खूप सारे अटी आहेत. तुमचा सातबारा खरोखरच कोरा होणार का? तर चला जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. मित्रांनो, व्हिडिओला नक्की पूर्ण बघा. या योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. सरकारने 2 प्रमुख घोषणा केल्या आहेत. पहिली म्हणजे ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखापर्यंत माफी, आणि दुसरे म्हणजे जे प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान. पण थांबा, इथेच खरी मेख आहे. मित्रांनो बघा, ही जी योजना आहे या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना. या योजनेअंतर्गत शासनाद्वारे 2 महत्त्वाची इथं पावलं उचलण्यात आलेले आहे व 2 मुख्य घोषणा केली. पहिली म्हणजे ज्यांचे कर्ज इथे थकीत आहे त्यांना 2 लाखापर्यंतच इथे कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही 2 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं असेल शेतकरी बांधवांनी, तर त्यांचं इथे कर्जमाफी होणार आहे. दुसरं म्हणजे जे परतफेड करत आहे त्यांना इथे 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन अनुदान इथे मिळणार आहे. तर इथे खरी गेम नेमकी काय आहे हे आपण इथे बघणार आहोत. बघा, इथं म्हणजे तारकांचा खेळ आहे. तारकांचा खेळ नेमकं काय, पात्रता नेमकं काय, तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवाव्या लागतील. तुमचे पीक कर्ज 31 ऑक्टोबर 2024च्या आधी घेतलेले असावे. मित्रांनो बघा, तुमचे जे पीक तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे पीक कर्ज, हे 31 ऑक्टोबरच्या आधी घेतलेलं असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 30 सप्टेंबर 2025पर्यंत ते बँकेत थकीत असावे. मित्रांनो बघा, जर तुमचं कर्ज जर बँकेत 30 सप्टेंबर 2025पर्यंत जर थकीत असेल, ज्याला ओव्हर ड्यू असे म्हणतात, तर ह्या 2 अटी आहे. यामुळे तुमचं कर्ज माफ इथे होणार आहे. पहिलं म्हणजे पीक कर्ज असणं बंधनकारक आहे आणि पीक कर्ज हे 31 ऑक्टोबर 2024च्या आधी घेतलेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इथे बँकेत तुमचं थकीत असलं पाहिजे कर्ज, म्हणजे 30 सप्टेंबर 2025पर्यंत बँकेत थकीत असावे. जर तुम्ही या तारखेनंतर जर कर्ज घेतले असाल तर तुम्ही या माफीसाठी पात्र ठरणार नाही. मित्रांनो बघा, येथे यांनी इथे तारीख दिलेली आहे. हेच मी तुम्हाला सांगतोय की इथे तारखा देण्यात आलेल्या आहे. तारखांचा खेळ आहे. हे म्हणजे तुम्ही पीक कर्ज घेतलेलं असलं पाहिजे ते इथं 31 ऑक्टोबर 2024च्या आधी घेतलेलं असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या बँकेत थकीत कर्ज जे आहे हे 30 सप्टेंबर 2025पर्यंत बँकेत थकीत कर्ज असलं पाहिजे. जर 30 सप्टेंबर 2025पर्यंत जर तुमचं बँकेत कर्ज हे थकीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार व तुमचं कर्जमाफी इथे होणार आहे, नाहीतर तुम्ही अपात्र ठरणार. आता बघा, 2 लाखांची मर्यादा आणि फळबाग शेतकरी. तर बघा, 2 लाखांची मर्यादा आणि फळबाग शेतकरी, सरकारने 2 लाखांची मर्यादा ठेवली आहे 2 लाखापर्यंत. पण द्राक्ष, डाळिंब किंवा केळी बाग लावणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? त्यांचे भांडवल आणि कर्ज अनेकदा 2 लाखांच्या पुढे असते. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की ही मर्यादा काढून सरसकट कर्जमाफी घ्यायला हवी होती. 2 लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना यातून पूर्ण दिलासा मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, जे इथे शेतकरी द्राक्ष, डाळिंबची शेती करतात, केळी बाग लावतात, त्यांचं 2 लाखाहून जास्त इथे कर्ज असते. त्यामुळे त्यांचा हा मोठा इथे प्रश्न आहे की 2 लाखाच्या वरसुद्धा कर्जमाफ केलं पाहिजे. तर तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता पुढे बघूया, समिती आणि अटींची भीती. सध्या फक्त घोषणा झाली आहे मित्रांनो बघा, पण खरे नियम अजून यायचेच आहे. आत्ता कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, पण खरे जे नियम आहे हे 2 एप्रिलला सरकारची समिती एक अहवाल देणार आहे. आता हा एप्रिल महिना सुरू आहे. आता 2 एप्रिल मे महिना सुरू असल्याकारणाने आता जो मार्च महिना चालू आहे, मार्चच्या नंतर एप्रिल म्हणजे 2 एप्रिलला सरकारकडून एक समिती एक अहवाल देणार आहे. या अहवालात गाळणी लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर घरात सरकारी नोकरी आहे का, 4 चाकी गाडी आहे का,
अशा अटी लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. मित्रांनो बघा, अटींचा इथे मोठा गोंधळ होणार आहे. इथे काही सरकारकडनं मोठ्या मोठ्या अटी लावण्यात येणार आहे. 2 एप्रिलला यातून गाळणी करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीत आहे का, 4 गाडी चालकी गाडी आहे का, तर याबद्दल सर्वात मोठी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. बघा आता बघूया थोडक्यात सांगायचं तर बघा, तुमचे कर्ज 2 लाखांच्या आत असेल आणि तुम्ही 2024 पूर्वीचे कर्जदार असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहो. एक म्हणजे बघा, 2 लाखांच्या आत जर तुमचं कर्ज असेल व तुम्ही 2024च्या पूर्वी जर कर्ज घेत असेल तर सरळ ही बातमी आहे, तुमचं कर्ज इथे माफ होणार. पण 2 एप्रिलच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण बघा, तुम्हाला काय वाटते यावर हे तुम्ही मला नक्की सांगा. कारण 2 एप्रिलला एक गाळणी इथे करण्यात आली, एक नवीन अहवाल इथे निघणार आहे. त्यात शेतकऱ्यांना अपात्र करणार का, असा बराच प्रश्न लोकांच्या मनात आहे. यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आणि अशाच शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण इथे म्हणजे महत्त्वाची माहिती आणत असतो. शेतकरी कर्जमाफीबद्दल एक डिटेल व्हिडिओ आपण आणत असतो. धन्यवाद.